गोपीनाथ भिडे यांच्या हस्ते ग्रंथपूजा होती। श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तया राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापदी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये श्रीमद भागवताच्या समारोपाचं हे प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला मनापासून नमस्कार करतो। धर्मावर ज्यांची अविचल निष्ठा आहे, वेद ऋषी मुनी ही जी आपल्या पूर्वजांनी मांडलेली परंपरा आहे, या परंपरेबद्दल विलक्षण प्रेम आदर ज्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्वपुण्याईनं उपस्थित आहे, अशा सज्जनांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक वैदिक याज्ञिक समाजातले विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेत, सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। श्रीमद भागवतासारखा ग्रंथ जो वेदव्यासाने सर्वात शेवटी लिहिला असं म्हणतात, ज्यामध्ये सगळं काही आलेलं आहे, या ग्रंथाचं आजचा दिवस धरून गेले 7 दिवस आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। जेवढा वेळ आपल्याजवळ उपलब्ध होता तेवढ्या वेळामध्ये प्रत्यक्ष शुकदेवांनी राजाला भागवत सांगितलेलं जे आहे ते रोज 10.5 तास सांगितलंय असा उल्लेख इथे येतो। सूर्योदयात आरभ्यम
आणि सार्ध त्रिप्रहरान्वितम, अर्धा प्रहर आणि अधिक 3 प्रहर, 3 तासाचा एक प्रहर असतो, 3 त्रिक 9 आणि 1.5 तास म्हणजे 10.5 तास रोज भागवत सांगितलं शुकदेवांनी राजाला. आपण 4 तास सांगितलं, त्यातही मध्ये चहा बी सगळं, त्यामुळं सगळा भागवताचा विषय कव्हर झालेला नाही आहे. काही कथा मी एक वाक्यामध्ये सांगितल्या, काही कथा रंगवण्याचा प्रयत्न केला. भागवताची ओढ लोकांना वाटावी. भागवत म्हणजे सगळ्या आपल्या पुराणांची, आपल्या संस्कृतीची ओढ आपल्याला वाटावी. एक आदर उत्पन्न व्हावा, जो नसेल तर कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या. तरुणांना हे आपल्या उपयोगाचं आहे, आपल्या करिअरलाही उपयोगाचं आहे, अशा अर्थानं मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला. कारण आपल्या पूर्वजांनी दिलेली ही संपत्ती आहे, ज्याच्याकडे आपण डोळेझाक केली तर आपलं नुकसान होऊ शकतं. आज आपण जगातले अनेक ग्रंथ वाचा, आजही ज्या 2-4 विषयांवर सातत्याने लेखन होत असतं, रिलेशनशिप असेल, सेल्फ मॅनेजमेंट असेल बरं का, किंवा विचारांचं व्यवस्थापन असेल, या 2-5 विषयावर सगळीकडे लेखन होत असतं. हे आपल्याकडे पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. 350 वर्षापूर्वी मनाच्या श्लोकात ते विषय आलेत की मनाला कसं व्यवस्थापित करावं, कुठेही अहंकार होऊ देऊ नये आणि कुठेही न्यूनगंड राहू देऊ नये. प्रत्येक कृतीमध्ये कशी शिस्त असावी आणि तीही सहज असावी. एक अतिशय सादरता, त्याला आपण एक्सेप्टन्सी म्हणतो. काही चांगलं मिळालं की पटकन आपण ग्रास्प करावं. लहान मुलगा जरी छान एखादं वाक्य बोललं तरी अरे वा, बालादपि सुभाषितं ग्राह्यम, म्हणजे जे चांगलं मिळेल ते कुठेही घ्यावं आणि कुठलाही अहंकार होऊ देऊ नये. याचं कारण असं की इतकं नश्वर आहे जीवन की उद्या काय असेल माहिती नाही. आपण काहीतरी गृहीत धरतो आणि म्हणून आपण अहंकार करू शकतो. म्हणून काही गृहीत धरू नये. शक्ती अशी राहणार आहे का, संपत्ती अशी राहणार आहे का, आरोग्य असं राहणार आहे का, विचार क्षमता अशी राहणार आहे का, भौतिक परिस्थिती, सामाजिक प्रतिष्ठा, यातलं काय नेमकं राहणार आहे, असं अनिश्चितता, याबद्दल निश्चित आहोत आपण. म्हणून कसं सावध राहावं हे आपल्याला भागवत सांगतं, म्हणजे हे ग्रंथ सांगतात. म्हणून अशा प्रकारचे ग्रंथ कुठेही ऐकायला मिळाले, एक कीर्तन ऐकायला मिळालं तरी जाऊन बसा. एक 10 मिनिटं जरी कोणी काही अध्यात्माचं सांगत असेल तर शांत जाऊन बसावं आणि कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लेक्स न ठेवता, पूर्वग्रह न ठेवता शांतपणे ऐकावं. समर्थ म्हणाले, कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे. आणि तो विचार घ्यावा आणि त्या विचाराने आपल्या जीवनाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला ते माहिती नसतं असं नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय. त्याला प्रवचन करायला, कीर्तन करायला काही कळतं म्हणून जायचं नाहीये. आरशाला काही अक्कल असते म्हणून आपण आरशात बघतो का? आरशाला काय मोठं कळतं? आपणच आणलेला असतो आरसा, पण तरी आपण रोज आरशात बघतो की नाही? तसं कथेत का बघायचं स्वतःला? वरचा डाग दाखवतो त्याला आरसा म्हणतात आणि अंतःकरणाचा डाग दाखवतो किंवा सौंदर्य दाखवतो त्याला कथा म्हणतात. समर्थ म्हणाले, सगळी कामं बाजूला टाकावीत आणि शांतपणानं जाऊन बसावं. इतक्या छान कन्सेप्ट तयार होता तो. ज्यांनी कीर्तन या विषयात डॉक्टरेट मिळवली, त्यांच्या मनमाडचे, नाशिकजवळ मनमाड नावाचं गाव आहे, ते यशवंत पाठक, खूप आम्ही बरोबर राहिलोय. त्यांची प्रवचन आणि मला कीर्तन संधी असं खूप वेळा झालंय. ते नेहमी प्रवचनात सांगायचे, एक कीर्तन ऐकलं म्हणजे 39 पुस्तकं वाचल्यासारखं आहे म्हणले. मी कुठनं आकडा काढला होता, पण तो 39 असा आकडा काढला होता. पण यशवंत पाठक ऐकले असतील, प्रसिद्ध होते, प्राचार्य होते कॉलेजचे. शिवाजीराव भोसले पण ऐकले असतील, नेहमी गडावर यायचे, नेहमी व्याख्यान द्यायचे. म्हणले, हा नारायण नावाचा मुलगा रोज कीर्तन ऐकतो, रोज प्रवचन ऐकतो, रोज प्रवचन करतो, रोज कीर्तन ऐकतो, असं त्यांचं ते अनुप्रास खूप असायचा. शिवाजीराव आपण ऐकले असतील तर. ही सगळी मोठी मंडळी, बॅरिस्टर सावरकर आपण वाचा. सावरकरांना विचारलं की महाराज तुम्ही 2 जन्मठेपा कशा भोगल्या, किती सहन केलं, हाडाबेडी दंडाबेडी कशा शिक्षा असायच्या. आजही अंदमानला तो कोलू ठेवलेला आहे की वाटीभर तेल कमी निघालं तर दिवसभर उपाशी ठेवलं जायचं आणि हात बांधून
आढा बेडी म्हणजे असं इथं बांधायचं बेडीने आणि असं टांगून ठेवायचं दिवसभर, कोट टांगतो असं, आणि जेव्हा खायला द्यायचं नाही, उतरवायचं असं, हात खाली करायचं, संध्याकाळी उतरवायचं तेव्हा असं हात खाली व्हायचा नाही, असे स्नायू स्टीफ झालेले असायचे. अशा 2 जन्मठेपा भोगल्या त्यांनी. आणि भारतात आले, पुण्यामध्ये त्यांची मुलाखत झाली आहे. त्यांना विचारलं कशी काय तुमच्यात ही शक्ती आली? ते म्हणले लहानपणी मी कीर्तन ऐकली होती. उपनिषद, हरिश्चंद्र, ही पुराणं आणि या सगळ्यांचा आधार मला आतून ताकद देत राहिल्या. आणि म्हणून मी शेवटच्या दिवशी मागणी करतो आपल्याला की कोणाचंही असो कीर्तन, पुन्हा पुन्हा मी ते बोलतोय आणि तुम्हाला वाटेल काय बुवाला दुसरे शब्द नाही आहेत का काय, पण जिथे हित ठेवलेलं आहे ते आग्रहानं सांगणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आवृत्तीचा दोष पत्करून मी ही गोष्ट आपल्याला सांगतो. मुलाबाळांसह सकुटुंब सपरिवार कथेला जाऊन बसा, ऐका, प्रगल्भपणानं ठरवा की मी हे ऐकणार. का? ज्ञानोबांनी सांगितलंय म्हणून, तुकोबांचा निरोप आहे म्हणून. स्वामी समर्थ ऐकायला जात होते ना, त्यांना काही कमी येत होतं? पण अक्कलकोटला कोणीही प्रवचनकार कीर्तन आला तर पहिल्या रांगेतले पहिले श्रोते असायचे स्वामी समर्थ. गजानन महाराजांना काय गरज आहे कथा कीर्तन ऐकण्याची, पण गोविंदबुवा टाकळकरांचं कीर्तन बाहेर बसून ते नेहमी ऐकत असत. श्री टेंबेस्वामी महाराजांनी 150 आख्यानं रचली जवळपास, आणि कुठलीही कीर्तनशाळा न करता अनेक कीर्तनकार तयार केले. साईबाबा, ज्या मशिदीचं नाव द्वारकामाई असं ठेवलं तिथं अनेक कीर्तन होत असत. त्यात दासगणू महाराजांची कीर्तनं झाली आहेत. आजही दासगणू महाराजांनी साईबाबांवर लिहिलेलं जे पद आहे ते साईबाबांसमोर म्हटलं जातं, रहे मन नजर करो अब मोरे साई तुम मोरे नाही मोरे बा मा बाप भाई. हे कीर्तन ऐकायला साईबाबा बसत असत. हो, काम झाल्यानंतर, साक्षात्कारानंतर सुद्धा ही मंडळी कथा कीर्तन ऐकत असतील तर तुमची माझी जबाबदारी नाही का आपलं कल्याण होण्याकरता त्यांनी जो मार्ग अवलंबला त्यातलं थोडंसं तरी आपण करावं. जसं श्री महाराजांनी नाम मागितलं, महाराजांच्या पातळीवर आहे, आपण आपल्या पातळीवर आहोत, पण मी आपल्या समोर जवळ श्रवण मागतो. छान बसा, जवळपास आहे कळल्यानंतर जाऊन बसा आणि मन लावून ऐका. बघा आपला प्रपंच इतरांच्या प्रपंचापेक्षा कसा प्रगल्भ राहतो. 2 वस्तू आपल्याकडे जवळ कमी असतील, पण मी खात्रीनं सांगतो आपल्या अंतःकरणातलं समाधान जे असेल ना ते देवादिकांनी हेवा करावं असं असेल. कारण आपल्याला बसल्या ठिकाणी वैराग्य असेल. अमक्या प्रकारचा 3 डोअर फ्रीज नको मला, कारण मला आवश्यकता नाही. त्यांनी आणला म्हणून त्यांच्याशी स्पर्धा करायची. अमक्या प्रकारचं फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फार कॉस्टली नको मला. अमक्या प्रकारचं घर नको. समाधान चित्तामध्ये असेल ना तर बाहेरची प्रतिकूलता सुद्धा अनुकूलता होते. आणि चित्तामध्ये जर समाधान नसेल तर बाहेर कितीही अनुकूलता असो माणसं डिस्टर्ब असतात. ती ताकद आपल्याला या कथा देतात. हो, मी कुठल्या तळमळीने सांगतोय लक्षात घ्या. यात कुणाचा वैयक्तिक काय स्वार्थ असू शकतो? म्हणून शेवटच्या दिवशी काहीतरी मागायचं असतं बुवानं, म्हणून ही गोष्ट मागितली की मला श्रवण द्या, मला शब्द द्या, की कुणाची कथा कीर्तन असल्यानंतर आम्ही जाऊन बसू आणि मन लावून ऐकू. फार वक्त्याची ओळख करून घ्यायचा सुद्धा प्रयत्न करू नका. कशासाठी? वक्ता फार ओळखीचा झाला ना तर त्याच्या वक्तव्याबद्दलचा आदर कमी होण्याची शक्यता दुणावते. अतिपरिचयात अवज्ञा होते. तो वाईट असतो असं नाही आहे, पण कधी आलो की आपल्या घरी उतरतो, आपण सांगताना सांगतो ते आले ना की आमच्याकडेच असतात. कंसामध्ये काय आहे ते बोलत नाही. पण थोडा परकेपणा ठेवला की त्याच्याबद्दल, कथेबद्दल एक सुप्त आदर राहतो, सूक्ष्म आदर राहतो, आणि त्या आदराने आपलं काम होतं. आदर त्या वक्त्याबद्दल ठेवायचंच नाहीये, आदर कार्याबद्दल ठेवायचं आहे. वक्ता जाणार आहे, त्याचा देह संपणार आहे केव्हा ना केव्हा, पण कार्य म्हणून दुसरा मनुष्य घेईल. तो जसं झेंडा दुसऱ्याच्या हातात दिला, तो मरून पडला. आपण ऐकतो ना त्या चित्रपटात पाहतो, गोळ्या मारत होते ते समोरचे लोक, मिस्टर इंडिया काय, ये मेरा इंडिया आहे ना, आपण ऐकतो ना, तो मेला, तो मेला, तो मेला, पण झेंडा राहायला पाहिजे. हम रहे 2-4 दिन न रहे, लेकिन भारत माँ तेरा नाम रहना चाहिए. अशा अर्थानं आपण या वक्त्याकडे बघावं. चला, शुकदेव राजा परीक्षितीला
सुंदर अशा पद्धतीने भागवत सांगतात. त्याच्याजवळ शेवटचा दिवस उरलाय. आज तक्षक येणार आहे, दंश करणार आहे आणि राजा मरणार आहे. त्यापूर्वी त्याला आतली व्यवस्था अशी काही जुळवायची आहे की देहापासून डिटॅच व्हायचं. जसं नारळातलं खोबरं असतं, ते नारळ वरून वाळला की आतनं गोटा खोबरं होतं, आणि वरून जरी फुटला तरी आतून फुटत नाही. वरून नारळ फोडला तरी आतमध्ये गोटा निघतो ना. आणि बाजारात साध्या खोबऱ्यापेक्षा गोटा खोबऱ्याला जास्त किंमत आहे. ज्ञानोबा तुकोबा म्हणजे गोटा खोबरा आहे, लक्षात घ्यायला. आणि तुम्ही आम्ही म्हणजे घट्ट चिकटलेलं खोबरं, नाहीच निघत. किती खरवडलं तरी रोता राहतच, प्रपंचाचे चिकटूनच राहतो आम्ही. तर राजाजवळ ही जबाबदारी आहे की हळू अगदी अलगदतेनं या देह प्राण मन बुद्धी या सगळ्याचा संग असा सोडून द्यायचा, डिटॅच व्हायचंय. आणि त्याकरता सगुणाचा महिमा आहे. सगुण महिमा म्हणजे काय तर निर्गुणात जाण्याकरता नश्वर अशा सगळ्या पंचमहाभूत आणि त्रिगुण यातून डिटॅच होण्याची व्यवस्था. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे दासबोध. हे म्हणून शुकदेवांच्यावर जबाबदारी की अशा पद्धतीनं त्यांनी सांगायचंय की शिष्याच्या धारणा बरोबर करून देणं हे गुरुचं कर्तव्य आहे ना. चुकत असेल तर त्याला स्पष्ट सांगणं, बरोबर असेल तर त्याचा अहंकार न वाढवता कीप इट अप असं म्हणणं ही गुरुची जबाबदारी आहे. फक्त मला आदर द्या आणि गुरुपौर्णिमेला पाकिट द्या, बाकी तुम्ही वर्षभर कसेही वागा, अशा गुरुचा त्याग करावा असं समर्थांनी सांगितलंय. शिष्याचं न लावी ती साधन, न करवी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे. प्राण जायची वेळ आली तरी सुद्धा एखादा वैद्य होईल हो तुमचा पेशंट बरा होईल हो असं फसवून आपल्याला त्याला आयसीयू ठेवून आपलं इकडं बिल वाढवत असतो, आपला मेडिक्लेम आहे म्हणून. तो काही चांगला डॉक्टर आहे का, चांगला वैद्य आहे का? स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे. तसे शुकदेव आहेत. मला सांगायचं काय, शुकदेव तसे जबाबदार सद्गुरू आहेत. आणि शुकदेव म्हणाले, राजा भगवंताचा विवाह पार पडला. तो विवाह भगवती रुक्मिणी देवींशी झालेला आहे. पण यानंतर प्रभूंचे एकूण 7 विवाह झाले. म्हणजे हा सोडून 7 विवाह झाले. क्षत्रियाला त्यावेळेला 8 विवाह करायला परवानगी आहे बरं का. म्हणजे त्यावेळच्या घटनेप्रमाणे कृष्ण वागलेले आहेत असं मला सांगायचं. शिवाजी महाराजांचे आत्ता 8 विवाह झालेले होते. वास्तविक सईबाई निंबाळकरांची मुलगी अतिशय व्यवस्थित आहे, अजून काही वेगळी गरज नव्हती. तरी पण हंबीररावांच्या मुलीशी सोयराबाईंशी का लग्न केलं महाराजांनी, तर हंबीररावांचा कल होता जरा तिकडच्या पक्षाकडे होता, मुघलांकडं. तिकडे त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांची मुलगी पत्नी म्हणून करून घेतली. परिणाम शत्रूकडे तरी ते जाणार नाही. यात राजकारण हा विषय असतो, लक्षात घ्या. मोठ्या लोकांच्या विवाहामध्ये वासना बिसना असं काही नसतं. कोणाला तसं वाटत असेल तर दुरुस्त करून घ्यावं स्वतःला त्यांनी. कारण वासना तृप्ती करता विवाहाची काय गरज आहे. पुष्कळ जनानखाने असायचे की, पण महाराजांचा, शिवाजी महाराजांचा जनानखाना नव्हता. उलट परस्त्रियांचा सन्मान करत असत, ते सौभाग्य वायानं देत असत असं वर्णन आहे. मी आत्ताचं उदाहरण याकरता दिलं की पूर्वज कसे होते आपले याचा अंदाज असावा. हे 8 विवाह झाले. त्यांची नावांचा उल्लेख करतो, प्रत्येक गोष्ट सांगत बसत नाही. भगवती रुक्मिणी पहिला विवाह. यानंतर भगवती जांबुवती, यानंतर भगवती सत्यभामा, भगवती मित्रविंदा, भगवती सत्या, भगवती भद्रा, भगवती लक्ष्मणा आणि भगवती कालिंदी. एवढे भगवंताचे विवाह झाले. या प्रत्येक विवाहाची कथा भागवतात आलेली आहे बरं का. प्रत्येक अत्यंत पराक्रम केल्याशिवाय विवाह होत नसत पूर्वी. म्हणजे एक उदाहरण सांगतो. अयोध्येची राजकन्या आहे सत्या उर्फ नागनजिती, 2 नावं आहेत तिला. अयोध्येच्या राजांनी प्रण ठेवलेला आहे, बाबा आमची मुलगी अत्यंत सौंदर्यवती, लग्न करील. पण काय, मोठंच्या मोठं ग्राउंड आहे, त्याच्यावरती न बडवलेले 7 सांड बैल ठेवलेले आहेत, ज्यांच्या नाकामध्ये काही बेसण घातलेली नाही आहे. आणि ते पाठीवर कोणाला बसू देत नाही. आपण पाहिलं असेल, इतकं असं पाय झाडून तो पाठीवरच्याला आपटतो खाली. तो कोणाचं, हे घोडा काय किंवा बैल काय यांना कोणाचं
नेतृत्व सहन होत नाही, माझ्या पाठीवर नाही कोणी बसायचं. अहंकार आहे त्यांचा, ताकदही असते. आपण पाहिले असतील त्यांच्याकडे गाई गुरु आहेत, त्याने आठवा. काही काही बैल तर कसे असतात, असे 7-8 बैल, आणि त्यांच्या काय ही लग्न कधी करील, त्यांच्या पाठीवर बसायचं, शिंग धरायचं, नाकामध्ये वेसण ओवायची, आणि तो बैल काह्यात आणायचा आणि माझ्या इथे आणून बांधायचा. आपण हा मूळ श्लोक वाचा. कृष्णाने ते केलं. आता कळलं का स्त्रिया का घाबरत असत नवऱ्याला पूर्वी? कारण नवरा पराक्रमी असायचा तेवढा. विनोद यातला सोडून द्या, आपल्याकडे सगळे विवाह असे आहेत पूर्वी, सगळे कुळधर्म कुळाचार असे आहेत. पूर्वीच्या काळी कुळधर्म कुळाचारामध्ये आपल्याला आठवत असेल, ज्यांचं खंडोबा वगैरे कुलदैवत आहे जेजुरीचा, आजही पद्धत आहे बरं का. बायकोला त्यांनी उचलायचं नवऱ्यानी, लग्न झाल्यावर पहिल्यांदा दर्शनाला येतात ना कुळधर्म कुळाचाराला, बायकोला नवऱ्यानी असं उचलायचं आणि सगळ्या पायऱ्या चढून जायचंय. म्हणजे त्यांना एवढा व्यायाम केलेला पाहिजे, नाही तर त्यालाच उचलून न्यायची पाळी यायची. आपले पूर्वज पराक्रमवाले होते, लक्षात घ्या. दसरा नावाचा सण आपण साजरा करायचो, आपण सीमोल्लंघन म्हणतो. अशी मुलं निघायची हो, टाकाटी पर नौबतीवर, टाकाटी पर नौबतीवर चालले बराबर खाड खड घोडे चालले उधळी, टापा फेकीत मोठे पटाई, घेतला त्यांनी निरोप गाव वेशीत, जी 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 जी, घेतला त्यांनी निरोप गाव वेशीत, जी 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 जी. नव रमणी वृद्ध माता पिता पाहिना मागुता मान वळून टाकला रे, की भीत पाय फिरवून मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून. आणि असे आपले सगळे पूर्वज. फक्त पैसे मिळवणं हे नाही ध्येय, पैसे तर पाहिजे, ते तर सामान्य गोष्ट आहे, पण तब्येतही चांगली पाहिजे, बुद्धी उत्तम पाहिजे, नीतिमत्ता उत्तम पाहिजे, आणि मग समाज असा सुसंस्कृत होत जातो. आणि असे 8 विवाह पार पडले, आणि भगवंतानी इतक्या सगळ्या लोकांना आनंद दिला. एवढं करून प्रभू थांबले नाहीत. एक दिवशीचा प्रसंग आहे. देवर्षी नारदांचं आगमन होतं. नारद म्हणाले, कृष्णा बोला. म्हणले, ऑर्डर बोला. नारदांना अत्यंत मानतात कृष्ण. बरं, महाभारतात कथा आहे की एकदा विषय असा निघाला, भीष्म असे शय्येवर पडलेले असताना धर्मराजांनी विचारलं, आजोबा या जगात सर्वश्रेष्ठ ऋषी कोण आहे हो, सगळ्यात श्रेष्ठ ऋषी? भीष्माने सांगितलं, केशवाला विचार, कृष्णाला विचार. आणि कृष्णाने हात जोडले आणि जवळपास 20 श्लोक नारदांचं स्तवन केले. माझ्या मताने सगळ्यात महान ऋषी जर कोण असतील तर देवर्षी नारद महाराज. किती सद्गुण आहेत त्यांच्यात. त्यांचा स्वभाव थोडा गमत्या आहे म्हणून आपण त्यांना कळीचे नारद म्हणतो, पण किती प्रगल्भ आहेत माहिती आहे ते. वाल्मिकींचे सद्गुरू, वेदव्यासांचे सद्गुरू. शिवाय नमः हा मंत्र, शिवाय नमः हा मंत्र पार्वतीला ज्यांनी दिला, अरे फार दूर असेल तर बघ, आम्हाला ठसका नको यायला. शिवाय नमः हा पार्वतीला मंत्र कोणी दिलाय? तिला शंकरांशी विवाह करावा असं वाटत होतं, हा नारदांनी दिलाय. हलाहल विषप्राशन केल्यानंतर भगवान शंकरांचा दाह व्हायला लागला तेव्हा रामनाम मंत्र कोणी दिलाय? नारदांनी दिलाय. अहो, शंकर पार्वतीचे गुरु, व्यास वाल्मिकींचे गुरु, ध्रुव प्रल्हादाचे गुरु, ते काय सामान्य असतील का? आपण कुठल्या तरी फालतू माणसाला नारदांची उपमा देतो. मला विशेष वाटतं आपण असं कसं बोलू शकतो. अहो, आत्रींना जाऊन, अनुसूयेला जाऊन साधन नेमकं कुठलं करा हे सांगितलंय, आणि ब्रह्मा विष्णूंना जाऊन त्यांच्या पोटी जन्म घ्या. दत्तात्रयांच्या जन्माला कारणीभूत नारद महाराज आहेत. कितीच महान असतील अहो नारद. त्या नारदांचं आगमन झालं म्हणून कृष्ण अत्यंत सन्मान देत असत. बरं, महाभारतात कथा येते की एकदा कृष्ण असे चिंतित होऊन बसले होते म्हणे. नारदांचं आगमन झालं आणि इतके शंका विचारल्यात कृष्णाने नारदांना की, देवा नारदा,
घरात फार प्रॉब्लेम आहे हो. मी सातत्यानं लोकांच्या कार्याकरता झटत असतो. घरातले सगळे, माझी वहिनी, माझा दादा, माझे आई बाबा, माझ्या स्त्रिया सगळ्या मला सांगतात, तुम्हाला लष्कराच्या भाकरी भाजायची फार सवय आहे, बसा जरा घरात गप्प. हे बलराम दादा मदत करायचं राहिलं बाजूला म्हणले, हे पण महाभारत वाचा म्हणजे कळेल. काय करू बरं. मुलं सुद्धा मला मदत करायची ऐवजी त्या सांब फार सुंदर होता. सांब नावाचा मुलगा होता, जांबवतीपासून झालेला, इतका सुंदर होता. त्या सौंदर्याचं त्याला इतकं ओढ होती, तो दिवसात 3 वेळा दाढी करायचा. आत्ताच्या भाषेत बोलतो, सारखा ड्रेपरी करायचा सारखा. अरे कामात राहा ना. काही काही लोक ना शेंडीला गाठ मारतात ना, तर प्रत्येक केसाला असं असं तेल लावतात. अरे किती वेळ कशात. म्हणून वैतागलोय म्हणला मी. हे आपण महाभारत वाचा म्हणजे कळेल बरं का. नाही तर काय होतं, आपल्याला महाभारत आपण जे पाहिलंय ना याच्यावर टीव्हीवर, ते 5-10% पाहिलंय. उरलेलं 90% दाखवलंच गेलं नाही, कारण पॉसिबल नाही ते दाखवणं. धर्मराजाबरोबर 10-20 हजार लोक निघाले असं वर्णन आहे, आणि ते धर्मराजाबरोबर 12 वर्ष राहिले. ते कुठं दाखवणार एवढे लोक. त्यामुळे त्यांनी आपले ते 5 लोक दाखवले आणि तिथे आपले ते राहत आहेत असं दाखवलं, आणि शक्य नाही एवढं सगळं दाखवणं. असो, मग नारदांनी उपदेश केलाय. नारद म्हणाले, कृष्णा खूप दिवसांनी झपाट्यात सापडल्यास माझ्या, बस आता माझं कीर्तन ऐक. आणि इथे सुंदर कीर्तन केलंय भगवंतासमोर. कुणी? नारदांनी. अशी कथा येते. म्हणून नारदांना अतिशय आदर द्यायचे. ते असा डिस्टर्बन्स होतो, कळलं का मी काय म्हणतो ते. म्हणून मी लिहून पाठवतो की कथा सुरू झाल्यावर फार हालचाल नको. का? माझंही लक्ष गेलं. आता इथून पुढे मी विषय सांगू शकतो, पण एकाग्रता जी झालेली असते ती बिघडते, आणि एकाग्रतेने एखादी गोष्ट बिंबते. नारद म्हणाले, देवा तुझा हा अवतार दुष्टांचा नाश करण्याकरता आहे ना? म्हणले हो. कसला तुझा अवतार आहे हा? म्हणले काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं? राग ज्योतिषपूरचा, आसामचा राजा त्यावेळचा, त्याचं नाव भौमासूर उर्फ नरकासूर. त्यानं हजारो राजांना बंदिवासात ठेवलंय. 16,100 स्त्रियांना बंदिवासात आपल्या जनानखान्यामध्ये कोंडलंय. आणि तू बिंदास इकडं जिलबी खातोस, बिंदास इकडं आनंदात आहेस. मला काही काही वेळ वाटतं की कृष्णांचा वर्कलोड सुद्धा नारद महाराज वाढवतात. भगवान म्हणाले, बस तुमच्या निरोपाचीच वाट बघत होतो मी. आणि आता त्या सगळ्यांना दुःखातून बाहेर काढण्याकरता भगवान निघाले. योग्य मुहूर्त पाहिला, हाच महिना होता. अजून 8-10 दिवसांनी निघाले असं समजा. धनत्रयोदशीला निघाले. संध्याकाळच्या वेळेला निघाले. गरुडावर बसले, म्हणजे गरुडावरून गेलेत. कारण काय होतं, हा जो नरकासूर होता त्याच्याजवळ विमान होतं. फार कमी लोकांकडे विमानं होती तेव्हा. शाल्वाकडे विमान होतं, नरकासुराकडे विमान होतं. भगवंताकडं प्रशिक्षित विमानासारखाच गरुड होता. अनेक गरुड होते त्याच्याकडे बरं भगवंताकडं. त्या गरुडावरती अशा पद्धतीने पट्टे बांधलेले असायचे, सगळी शस्त्र अडकवलेली असायची, बसायला आसन व्यवस्था असायची. गरुड असा उलटा झाला तरी माणूस पडणार नाही अशी व्यवस्था असायची. ते असं बांधल्यावर नाही का, ते असे विमानाचे शो दाखवतात ना, तसं ते गरुड होता तो. आणि अशा गरुडावर बसून होता. निघाले. आणि नवरा निघाला घरातनं बाहेर पराक्रमाला की त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे बायकोनी त्याला ओवाळावं. आणि बाहेरून काही पराक्रम करून आला की त्याला ओवाळावा, अशी पूर्वी पद्धत होती. प्रत्येक वेळेला ओवाळायचंय. सकाळी जाताना, संध्याकाळी दरबारातून राजसभेतनं आल्यानंतर सुद्धा ओवाळलं जात असे. पूर्वीचं सांगतोय मी, सगळं नुसतं ऐकून घ्या आणि सोडून द्या. मग बुवानी काय सांगितलं असं घरी जाऊन सौंना म्हणू नका. हात ओवाळला जाईल. चालले गुटखा आणायला कोपऱ्यावर, त्यांना काय ओवाळायचं आहे? आजही आपण असं करतो बघा. मुलगा आपला परदेशात ना आला, लांबना आला, किंवा नवरा कुणी आलं ना, तर आपण पोळीचा तुकडा ओवाळून टाकतो. ऑरा क्लिनिंग त्यातला मुद्दा आहे. आपला ऑरा क्लीन केला जातो. आपल्या अवतीभोवती जो एक ऑऱ्यावरती येऊन बसलेल्या ब्लॅक एनर्जी असतात त्या क्लीन केल्या जातात.
आणि म्हणून ओवाळाय करता या 8 जणी समोर आल्या. भगवती रुक्मिणी देवीने ओवाळलं, भगवती मित्रविंदीने ओवाळलं, सत्या, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा सगळ्या जणींनी ओवाळलं. सगळ्यात शेवटी सत्यभामा आली, त्यांनी ओवाळलं. पण बाकीच्या सगळ्या ओवाळल्यानंतर बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. काय आज्ञा आहे पुढची? हिनं आज्ञा नाही विचारली, हिनं विचारलं त्यांना किती दिवस चालले. भगवान म्हणाले युद्धाला चाललोय, नरकासुराशी युद्ध आहे, त्याच्याजवळ पुष्कळ वेपन्स, पुष्कळ शस्त्रास्त्र आहेत, विमान आहे त्याच्याजवळ, किती दिवस लागतील मला माहिती नाही आहे. युद्ध म्हणजे काही कथा नव्हे हो. 7 दिवसात चालले, परत थांबतो म्हणला बुवा तरी नाही चला बुवा, असं नाहीये. किती दिवस लागतील सांगता येत नाही. युद्धस्य कथा कथा रम्या असं म्हणतात. रम्या आहेत बरोबर आहे, पण 2.5 वर्ष झाली चाललंय युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध. त्यावेळेचं डिबेट आठवा आपण, बातम्यांच्या डिबेट चालायचे बघा अनेक चॅनेलवर. 1 महिन्यापेक्षा युक्रेन जास्त युद्ध करू शकणार नाही, कारण त्यांच्याजवळ शस्त्रास्त्र नाही आहेत. थोबाडात मारलं पाहिजे नाही असं म्हणणार आहे त्या. शस्त्रास्त्र पुरवली अमेरिकेने, अनेक देशांनी, पण तुमचं युद्ध चालू ठेवलं पाहिजे म्हणजे आम्ही आनंदात राहू. आणि युद्ध किती लांबेल सांगता येत नाही. इस्रायलचं युद्ध चाललंय ना आता, किती दिवस झाले. काल त्या याला मारून टाकलाय सिरियनला, त्या तरी मुख्य हमासचा प्रमुख, तरी अजून चाललंच आहे. युद्धाची कथा किती दिवस चालेल सांगता येत नाही. मला नाही तसं नाही मला विचारायचं, मी तुमच्या बरोबर येऊ का? सत्यभामेनं प्रश्न विचारला. भगवंतांनी क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि एकदम हरखून म्हणाले चल चल चल. प्रभूंनी विचार केला, ही माझ्याबरोबर असली तर इथं जरा शांतता राहील, मी कसं ऍडजस्ट करून घेईन, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, सत्यभामा ही पराक्रमी योद्धा होती. नंतर कथाच आहे, महाभारतात ही कथा सविस्तर येते. युद्धाला आरंभ झाल्यानंतर तिनं सांगितलं, असलं कसलं लुटूपुटूचं युद्ध करता, इथे मागे मिथे बसा, मी करते थोडा वेळ युद्ध. आणि जेव्हा त्या प्रागज्योतिषपूरला युद्धाला आरंभ झाला तेव्हा आत्ताच्या भाषेत बोलतो मी, संध्याकाळी 4:30ला निघाले, 5:30 पर्यंत 6 पर्यंत पोहोचले. 6 ते 7 कृष्णाने युद्ध केलं आणि 7 ते रात्री 11 सत्यभामेनं युद्ध केलं. कृष्णाने सांगितलं निवांत मॅच बघितल्यासारखं इथे मागे बसा, मी कसं युद्ध करते बघा. भगवान म्हणले बर खालूनही बाण येत आहेत, इकडून 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 कुणून 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 बाण येत आहेत. भगवंताला एवढी खात्री आहे, माझी सत्यभामा एवढी ट्रेंड आहे, एवढी तयार आहे की तिला एकही बाण लागणार नाही. बाण साठून सुद्धा गेला नाही तिला, असं वर्णन केलं. काय चकमा देत असेल तो. गरुडही तयार आहे, गरुडाच्याही पोटाला अशी चिलखतं बांधलेली आहेत. आणि जेव्हा त्या प्रागज्योतिषपूरच्या मूर नावाच्या सेनापतीने, त्या तिथला सेनापती होता मूर, त्यानं जेव्हा हे युद्ध पाहिलं आणि हा निवांत बसलाय आरामशीर, आणि याची बायको युद्ध करते, कुठली तरी स्त्री आहे, स्त्री युद्ध करते, बहुतेक बायको असेल याची, असं त्याला वाटलं. आणि बायको जर इतकं चांगला युद्ध करत असेल तर हा निवांतच बसलाय, बाप रे. आपल्या शत्रूचा कॉन्फिडन्स घालवणं ही एक महत्वाची स्ट्रॅटेजी असते. तेजोभंग करणं, हनुमंतांनी हेच केलंय. लंकेत जाऊन 3/4 लंका आधी जाळून टाकली, तिथेच लोक हारले होते. बापरे, अवघड एक आलं तर स्वतः असे हजार आले तर आपलं काय, तिथे हारले होते लोक. मनुष्य बाहेर नंतर हरतो, आधी हात हरवायचा असतो त्याला. ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे. आणि भगवंता तिला युद्धाला संधी देत नव्हते, आपल्याला काही येत नाही असं दाखवत नव्हते. तिचा अहंकार फोपावला तरी चालेल क्षणभर, पण शत्रू संपला पाहिजे. हा विवेक, ज्याला डिस्क्रेशन म्हणतात ना, अखंड सावध ठेवला पाहिजे पक्ष चालवणाऱ्यांनी. आपल्या पक्षातली जरा बंडखोरी करणारे लगेच त्यांना पक्षातनं काढून टाकायचं. निवडणूक हरलो ना आपण, युपी मध्ये एवढ्या कमी सीट का लागल्या? रामायणाकडून महाभारताकडे दुर्लक्ष झालं या लोकांचं. थोडं सुचकारा, नंतर त्यांना चांगलं निवडून सरळ करा ना, पुढे 5 वर्ष आहेत ना त्यांना. पण हे लोक माझं ऐकत नाहीत. माझं म्हणजे वैयक्तिक माझं नव्हे, महाभारताचं ऐकत नाही. भगवान म्हणले ठीक आहे. सत्यभामेला म्हणाले काय झालं का तुझं, आता मी करू का थोडा वेळ युद्ध? दमली असतील तर. दमली होती खरं ती, पण असं करायचं असतं युद्ध. रात्री 9 ते 12 चित्रपट बघून नवरा बायको घरी आले. कुलूप उघडे ना हो बायकोला, तिच्या पर्समध्ये असते ना चावी, उघडे ना.
नवरा म्हणला मी ट्राय करू का? मग बघा म्हणे. मग तिनं मोबाईलची बॅटरी लावली, असे बॅटरी दाखवली. मग कटकन उघडलं हो. त्याचा एक गंमत असते ती, तेवढी ज्ञानबाजी. कडक असं दाखवायची असते बॅटरी म्हणली. सत्यभामेला शांत बसवलं, थोडा विनोद करत करत चला. भगवान कसे आहे, स्ट्रॅटेजी कशी असते भगवंताची. आणि भगवंतानी युद्धाला आरंभ केला आणि त्या मध्यरात्री मूर नावाच्या दैत्याला ठार केला. असा सणसणीत बाण मारला. त्याचं काय मर्म आहे ते जाणलं होतं त्याने, त्याच्या हालचाली पाहिल्या होत्या, त्याचा वीक पॉइंट कुठला आहे तो पाहिला होता. सब करून बाण मारला, तो संपला. मूर नावाच्या दैत्याला मारला, म्हणून भगवंताचं नाव पडलं मुरारी. अरी म्हणजे शत्रू. मुरारी, रावणारी, कैटभारी. फक्त हे पुजारीला लावू नका, पुजारीचा अर्थ वेगळा आहे. आणि यानंतर आला तो भौमासूर उर्फ नरकासूर, आणि सुंदर युद्ध केलंय भगवंताने. आणि त्या पहाटे 2-2:30 वाजता नरकासूर कोसळला आणि आकाशातून देवतांनी प्राजक्ताच्या म्हणजे कल्पवृक्षांच्या फुलांची वृष्टी केली. भगवान खाली उतरले, शरण आले सगळे लोक. त्या नरकासुराचा मुलगा शरण आला आणि त्यांना सांगितलं, देवा काय आज्ञा आहे? म्हणले, आम्हाला तुला मारायचं नाही, आम्हाला राज्य नको, काही नको. तुरुंगातल्या सगळ्यांना सोड, बरं सन्मानानं सोडव. सगळी कुलप उघडा, सगळ्या राजे लोकांना आंघोळी घाला नदीवरती. मोठे मोठे टोप ठेवले, मोठे मोठे हांडे, आणि त्यांना गरम गरम पाण्याने नोकरांनी आंघोळ घातली. आणि 16,100 स्त्रिया होत्या, त्यांना दासींनी आंघोळ घातली गरम 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 पाण्याने. कारण अश्विन महिन्यातल्या अवध्य पक्षामध्ये थंडी असते आणि सगळ्यांना पुरायला पाहिजेत, म्हणून कृष्णाने येताना द्वारकेहून गोल गोल साबण आणले होते. आनंद झाला म्हणून फटाके उडवण्यात आले आणि पटकन फराळ पुरला पाहिजे म्हणून चिकला काय चकली चिवडा लाडू सगळं घेऊनच आले होते. विनोद करायचा हेतू नाही आहे. जेव्हा हे सगळं कराल, फटाके उडवाल, पहाटे उठाल, मोती साबण हातात घ्याल, त्यावेळेला कृष्णांना आठवा. आठवत असालच. आमच्या लहानपणी पद्धत होती, भरा 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 आवरायचं. पहाटे 5 वाजता कीर्तन लागायचं, अजूनही लागतं. ते कीर्तन ऐकायचं रेडिओवरती आणि मग फटाके उडवायला निघून जायचं. सगळं एन्जॉय करा, पण संस्कृती कशी होती हे आठवा. म्हणजे आपले ते DNA डेव्हलप राहतात. आपली ती गुणसूत्र पराक्रमाची विकसित ठेवायची असतील तर ही सगळी सणांची सणावली जी आहे ती पराक्रम द्योतक आहे हे आठवा. दसरा पराक्रम द्योतक आहे, दिवाळी काहीतरी पूर्वजांनी पराक्रम केलेला आहे आपला, आणि म्हणून आपण हे सण साजरे करतो. उगाच आपला या महिन्यात तो राजा वारला, त्याचं नाव ऑगस्ट होतं म्हणून त्या महिन्याचं नाव ऑगस्ट असं नाही आपल्याकडे. प्रत्येक काही छोटासा सण घ्या, गुढीपाडवा घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पराक्रम केलेला आहे आपल्या पूर्वजांनी. आणि आता सगळे राजे लोक निघाले. महाभारतात ही कथा जरा वेगळ्या पद्धतीने येते. सगळ्या राजांनी हात जोडून प्रश्न विचारलाय, किती दिवस तुरुंगात खितपत पडलो होतो आम्ही, आम्हाला सोडवलं, कृष्णा काय देऊ तुला? कृष्णाने सांगितलं, सध्या तरी काही नको, पण आता रिझर्व्ह मध्ये हा तुमचा वर ठेवून द्या, मी योग्य वेळेला तुम्हाला सांगेन. आणि जेव्हा महाभारती युद्ध ठरलं त्यावेळेला त्या सगळ्यांना बोलावलंय. नॉट फॉर पर्सनल कॉज बट नॅशनल कॉज. स्वतः करता नाही, धर्म टिकावा, राष्ट्र चांगलं टिकावं, एवढ्या करता कृष्णाने ती मदत आत्ता मागितली की तुम्ही पांडवांच्या पक्षामध्ये युद्धाला या. 16,100 स्त्रियांना पहिल्यांदा बरं वाटलं, आनंद झाला. आता मोकळे झालो आपण. कसे खितपत पडलो होतो नरकात राहिल्यासारखे. अंघोळी झाल्या, चांगली नवी वस्त्र मिळाली, मोकळे झालो. आता जायचंय, पण आता प्रश्न आला, वेअर टू गो, कुठं जायचं? जी स्त्री समाजामध्ये अशा पद्धतीनं निर्भया ठरली त्या स्त्रीला माहेरी पण सन्मान नसतो आणि सासरी पण सन्मान नसतो. आज सुद्धा समाजाची तिच्याकडे बघण्याची दृष्टी कशी असते सांगा? सिंपथीची असते. आणि दुष्ट लोक वाईट अर्थानं पण बघत असतात तिच्याकडे. फार नाजूक मुद्दा आहे हा. स्त्रीला नुसता आधार चालत नाही, स्त्री ही मानिनी आहे, तिला आधाराबरोबर सन्मान लागतो, लक्षात घ्या. अशा स्त्रिया जर सोडून दिल्या असत्या समाजामध्ये तर समाजात त्यांचे काय हाल झाले असते सांगा मला. पर 1-2 नाही आहेत अशा, 1-2 ऍडजस्ट करता येईल, कोणीतरी लग्न करा. एवढ्या स्त्रियांची कोण लग्न करणार? कुणी स्टँडर्ड मनुष्य यांच्याशी लग्न करेल का?
आपण आपला विचार करा. कुठल्या स्टँडर्ड मुली असा विचार करतात का? नाही म्हणले आंधळा मुलगाच पाहिजे आम्हाला, बहिरी मुलगीच पाहिजे आम्हाला. असं शक्य आहे का? ते गोंदवलेकर महाराज एखादे की जिच्याशी कोणी लग्न करणार नाही अशा आंधळ्या मुलीशी तिच्यावर उपकार म्हणून लग्न केलं, म्हणजे ही म्हटलं तरी महाराजांना आवडणार नाहीये. तू कोण लेका म्हणणार असं म्हणतील मला ते. पण मी मुद्दा सांगण्याकरता हे शब्द वापरले. आणि घरी आल्यावर आईने विचारलं, गणपती माझी नवीन सुनबाई कशी काय रे? तेव्हा गणपती बुवा म्हणजे श्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, आई तुझी सुनबाई ना तुझ्याकडे कधी वर डोळे कडून पाहणार नाही अशी आहे. का? आंधळी होती हो. अशा प्रॉब्लेमॅटिक स्त्रियांशी कोण लग्न करील? म्हणून सर्वप्रथम सत्यभामेनं मुद्दा मांडलाय की त्यांना सगळ्यांना द्वारकेत नेऊया, नंतर ठरवू काय ते. सन्मान आवश्यक आहे स्त्रियांना. 2 शब्द लक्षात ठेवाल. एक असते सहानुभूती आणि एक असते पूजा. नुसती सहानुभूती चालत नाही. सहानुभूतीनं आपण पुन्हा त्यांना कमीच लेखतो. अरे अरे बिचारे म्हणजे पुन्हा कमीच लेखल्यासारखं आहे ना. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सत्यभामेनं मुद्दा मांडलाय सगळ्यांसमोर. माझ्या पतीनी भगवान गोपाल कृष्णानी एवढ्या सगळ्या स्त्रियांशी एकाच मुहूर्तावर लग्न लावावं, स्वतः पतिभाव यांचा, असं मी एक प्रस्ताव मांडते. पण सत्यभामा इतकी पराक्रमी आहे, पण सत्यभामा संवेदनशील आहे. एक स्त्री स्त्रीच्या भावना ओळखू शकते. एवढ्या सर्व स्त्रियांना कोण सन्मान देणार? माझ्या पतीमध्ये ती क्षमता आहे. काय असेल सत्यभामा? अशी बायको आपल्यालाही पाहिजे असं वाटतं की नाही? देव करो असं काही म्हणत नाही मी, पण हा मुद्दा समजून घेणं थोडं अवघड आहे. आणि कृष्णांनी एकाच मुहूर्तावरती, एका बाजूला तो द्वारकाधीश उभा आहे, मध्ये मोठा अंतरपाठ धरलेला आहे, आणि देवर्षी नारदांनी 16,000 स्त्रियांशी भगवंताचा विवाह लावला आणि अक्षता टाकल्या. एवढा मोठा पराक्रमी हा कार्यक्रम आहे. हा पुन्हा सांगतो, इथे ज्याला वासना दिसत असेल त्यांनी स्वतःची बुद्धी दुरुस्त करून घ्यायची गरज आहे. हो, वासनेकरता विवाहाची काय गरज होती? विवाह संस्कार म्हणजे वेद, ब्राह्मण आणि पंचमहाभूत यांच्यासमोर ठरलं की ही निश्चित याची पत्नी आहे आणि हा निश्चित पती आहे, त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायला उरलं नाही काही. काय जर नुसतीच लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था, दुसरं काही सुचतंय का तुम्हाला सांगा? कोणी समाजात चांगल्या माणसांनी विवाह केला नसता यांच्याशी. एवढ्या लोकांशी कोण लग्न करणार? एखाद दुसरी काही केस ऍडजस्ट करता आली असती, मग कोणी विवाह केला नसता. अशाच जर स्त्रिया सोडून दिल्या असत्या त्या असुरक्षित झाल्या असत्या. नुसती द्वारकेमध्ये लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था केली असती, राहा इथे बरं, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, आपण म्हणलं किती जरी ना तरी समाजामध्ये असे वाईट प्रचार करणारे लोक असतात. शिशुपाल इत्यादिकांनी पत्रकं काढली असती याच्यावर. कृष्णाने इतक्या स्त्रिया, पुढचं वाक्य बोलू शकत नाही मी. विवाहानं निंदेला मर्यादा आली. काय फार ते निंदा कराल? इतके लग्न केले, तुम्ही करा. हे एक कसं लागलं आम्हाला माहिती आहे. आता काय उपयोग नाही डिवोर्स घेऊन म्हणून राहतात एकत्र. तुमच्यात सामर्थ्य असेल तुम्ही लग्न करा नाहीत की. एकदा वेदांचा, शास्त्राचा शिक्का बसला ना की ती गोष्ट कधी अकल्याणाची होत नाही. स्त्री पुरुषांचा वेद बाह्य संबंध त्या दोघांचा आणि समाजाचा अपमान करणारा आणि त्यांचं अनहित करणारा ठरतो. वेदांचा, शास्त्राचा शिक्का बसला रे बसला की तीच गोष्ट स्पृहणीय ठरते, चांगली ठरते. आजही वाद चालू आहे, कृष्णाने असं करायला पाहिजे होतं का? कृष्णाने तेव्हाच उत्तर देऊन ठेवलेलं आहे. हे बघा, तुम्हाला काय कॉमेंट्स करायच्यात, यू आर फ्री. मी आहे तो असाच आहे. माझ्या डोळ्यासमोर एकच आउटलुक आहे, ते म्हणजे समाजाचं कल्याण. समाजाच्या त्या प्रत्येक तबका बोलते ना हिंदी में, प्रत्येक त्या लोकांच्या पाठीशी मी उभा आहे जे खरे दुर्बल आहेत. तुम्ही मला परमेश्वर माना, माणूस माना, काय मानायचं ते माना, यू आर फ्री. पण माझं निश्चित आउटलुक ठरलेलं आहे. या महाभारतातल्या श्लोकांवरती अमरावतीचे श्री मधुकर कवीश्वर यांनी एक छान काव्य लिहिलं. स्वतः संगीतकार होते, गायक होते. त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलं, स्वतः गायलं आणि नंतर ते आदरणीय बाबूजींकडून, श्री सुधीर फडकेंकडून गाऊन घेतलं. फार सुंदर आहे. कृष्णांची भूमिका सांगणारं ते पद आहे. माना मानव वा परमेश्वर,
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासामी, योगी कर्माचा. रुक्मिणी माझी सौंदर्याची, प्रकटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा. तरीही बरी तो सहस्र सोळा, तरीही बरी तो सहस्र सोळा, कन्या मी अबला, पराधीन ना समर्थ घेण्या, वार कलंकाचा. भोगी म्हणून उपहासामी, योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासामी, योगी कर्माचा. कृष्णांचं जे विचार आहेत ते अत्यंत स्पष्ट आहे. मोठी कार्य उभी करायची असतात ती प्रत्यक्षामध्ये आपण किती पायऱ्या उतरून, जे पददलित आहेत, जे खरोखर निम्न पातळीला गेलेत, त्यांना परत उचलून घ्यायला तयार आहोत का? आज सुद्धा समाजामध्ये अशी अनेक माणसं आहेत. अनेक ठिकाणी मी फिरतो, अनेक केसेस. एक कीर्तनकार म्हणून माझ्यापर्यंत येतात. एखादी मुलगी घरातनं निघून जाते, काळजीपूर्वक ऐका, नको त्या जातीतल्या नको त्या मुलाशी लग्न करते आणि 6 महिने वर्षभरात तिच्या लक्षात येतं इथं माझे हाल होणार आहेत, मी मरून जाणार आहे. पण घरी गेले तर ज्यांच्याशी मी भांडून आली आहे ते आई वडील, मी परत जायला तोंड नाही आहे म्हणून आत्महत्या करूया. पण तोपर्यंत त्या रहमानने दुसरं लग्न केलेलं असतं, तिसरं लग्न केलेलं असतं. अत्यंत हाल होतात. त्यावेळेला आम्ही अशी माणसं उभी केली आहेत. आम्ही म्हणताना मी असं नका गृहीत धरू, अशी पुष्कळ टीम उभ्या केल्या आहेत की त्या मुलींना समुपदेशन करून पुन्हा आपल्या धर्मामध्ये परत घरी आणलं जातं. नको तू असं वाईट वाटून घेऊ नकोस, इगोइस्टिक होऊ नकोस, परत ये, घरी ये. आणि तिचा विवाह चांगल्या ठिकाणी पुन्हा करून दिला जातो. अशी गेलेली मुलगी परत आली तर तिला पुन्हा सन्मान द्यायला पाहिजे समाजाने. चुकलंच आहे तिचं, पण चुकलंच तर आपलं लेकरू आहे ना ते. एका जीवाची वाताहत होती, अशा वेळेला समाजाने हा कृष्णांचा विचार गृहीत धरला पाहिजे. असं होतं ना हो. भावनेच्या भरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया वाहून जातात. एखादा मनुष्य, एखादा पुरुष मोबाईल आणायला चाललाय, चल रे मला मित्रांनो चांगला मोबाईल घ्यायचा आहे, तो त्याला मी मदत करतो, हा नको हा घे, याच्यात जास्त रॅम चांगली आहे, हा लवकर डिस्चार्ज होत नाही, अमुक होतं, आणि तो त्याला मदत करतो आणि मोबाईल घेऊन जातो, देतो. एखादी स्त्री साडी आणायला निघाली, चल ग साडी, ती पण 2-4 साड्या घेऊन येते. वाहून जाणं हा स्त्रियांचा स्वभाव ठेवलाय, कारण सर्वार्पण भाव हा गुण भगवंताने ठेवलाय. चुकीचंच बरोबर तुम्ही नका काही बोलू. सद्गुणही काही ठेवलेत आणि ते दुर्गुण म्हणूनही वापरले जातात. काही दुर्गुण ठेवलेत ते सद्गुण म्हणूनही वापरले जातात. कुठल्या गोष्टीचा अतिरेक झाला की तो दुर्गुण ठरतो, आणि दुर्गुण सुद्धा व्यवस्थित वापरला गेला तर सद्गुण ठरतो. म्हणून अशी स्त्री जेव्हा भावनेच्या भरात वाहून जाते तेव्हा समाजाने त्या स्त्रियांना पुन्हा सन्मान दिला पाहिजे. नाहीतर आपल्या कर्मकांडाच्या आग्रहामुळं अनेक लोक आत्महत्येला प्रवृत्त होतील. बरं,
ज्ञानोबांच्या आई वडिलांचं झालं ना तसं पुढं लोकांचं होऊ देऊ नका. इतक्या 4 महापुरुषांच्या आई वडिलांना देहत्याग करावा लागला. समाजाला पुन्हा आपलंसं करून घ्या कृष्ण आपल्याला शिकवतात. शिवाजी महाराजांनी सयाजीराव गायकवाडांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता, त्यांना पुन्हा नुसतं हिंदू करून नाही घेतलं, आपली बहीण त्यांना दिली. मला असे लोक माहिती आहेत, मुस्लिम साहित्यिक चांगले चांगले असे वैयक्तिक बोल बसल्यानंतर ते सांगतात, बुवा आम्हाला माहिती आहे आमचे पूर्वज होते हिंदू, पण आता आमची परिस्थिती अशी आहे, आमच्या मुलीशी लग्न कोण करील म्हणून आम्हाला कॅरी फॉरवर्ड करावं लागतंय. नाव फक्त सांगत नाही मी. महाराष्ट्रातले प्रख्यात आता नाही आहेत ते साहित्यिक, संत साहित्याचा अफाट अभ्यास, पण असे वैयक्तिक पातळीवर बसल्यानंतर ते सांगतात आम्हाला निश्चित माहिती आहे. म्हणून केव्हा तरी प्रगल्भ विचार झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, गोपालकृष्णांसारखा, की अरे यांना सुद्धा आपलंसं करून घेतलं पाहिजे आणि सन्मानाने, फार मोठा अगदी उपकार करतोय असं दाखवू नका, पुन्हा त्यांना पण कमी लेखतो. मग समाज उभा राहील. लक्षात, एक एक जीवाला जोडा हो, एक एक जीव जोडा. असं कोणी चाललंय? कळलं, समुपदेशन करावं, काळजी करू नको, परत तू ये, छानपैकी 6 महिने वर्ष जाऊ द्यावं, चांगला मुलगा बघावा. त्या मुलाला सुद्धा छान कन्सेप्च्युअल पर्सनॅलिटी लागतं, त्याला चांगल्या कन्सेप्ट असणाऱ्या, होय निर्ढावून सांगावं लागतं, होय मी ही गोष्ट केली. चिखलात हिरा पडला, आपल्याला हिरा काढायचा असेल तर आपल्या अंगाला चिखल लागणारच आहे, पण आपण चिखल धुवून टाकावा. मी चांगला आहे म्हणून मी नाही चिखल लागू देणार, अशी चमडी बचाव जे धोरण आहे ना, यामुळे आपण त्या दुर्बलांपर्यंत जात नाही. आणि म्हणून कृष्ण आपल्याला शिकवतात की आपण पुन्हा त्या लोकांना एकत्र केलं पाहिजे. मी तर हल्ली हा प्रचार करतो सगळीकडं, सगळ्या मुस्लिम लोकांना मी आवाहन करतो की अरे तुमच्या पूर्वजांनी घरी गणपती बसवला होता हे लक्षात ठेवा. आज गणपतीच्या मूर्तीवर काही टाकू नका, तुमच्या पूर्वजांचा त्यात अपमान आहे. आणि त्यांना ही माहिती आहे, त्यांना हे पडतं. 1-2-4 पिढ्यापूर्वी ते सगळे लोक आपल्यासारखेच होते हो. आत्ता काश्मीरमधले मुसलमान आहेत, ते कोण होते? त्यावेळच्या पंडितांनी राजे लोकांना विरोध केलाय, नको नको, नाही तर आम्ही झेलम नदीत उडी मारू, नका यांना परत हिंदू करून घेऊ, कारण त्यांना म्हटलं आपले चांगलं उखळ पांढरं होईल. आणि आता त्याच काश्मीरी हिंदूंना पळून जावं लागलं की नाही. परत जर झाले असते हिंदू तर आज वेगळं असतं की नाही जम्मू काश्मीरमध्ये. कृष्णांची कथा नुसती सांगू ऐकू नका, आपल्या जीवनात थोडा तरी असा आधार देण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगतो. आता एक गंमतशीर कथा येते, थोडं नाम घेऊया आणि त्या कथेकडे जाऊया. छान बसा, खणखणीत टाळी वाजवा आणि नाम घ्या. नारद महाराज येत आहेत, त्यामुळे नारद महाराजांचं जे नाम आहे ते घेऊया. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. बोला नारायण श्रीमन ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. आद्या श्रीमन श्रीमन नारायण 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 श्रीमन श्रीमन नारायण 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 श्रीमन. ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. बोलिए नारायण ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमन नारायण 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 श्रीमन
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् ओम नमो भगवते ओम नमो भगवते ओम नमो भगवते शुकदेवजी सांगतात, ऐक राजा परीक्षिती. तो म्हटलं थांबा थांबा थांबा, मलाच शंका विचारायची, तुम्ही नंतर मला ऐक म्हणा. का असं का? अहो म्हणला, एक बायको असते घरात, 2-4 मुलं असतात, एवढी छोटी गर्दी असते तरी सुद्धा केवढ्या कटकटी होतात घरात. आता गुणिले 16,108. नवरा वाईट नसतो, बायको वाईट नसते, कोणी वाईट नसतं. अतिपरिचय झाला की अवज्ञा व्हायला लागते. हा प्रॉब्लेम आहे. ते काही दिवसांनी मी आपण हे लक्षात घ्यायला का नवरा बायकोचा विनोद सांगतो, हसतो, ते ठीक आहे, पण असं का होतं बघा. होतं की नाही? प्रत्येक घरात होतं की नाही? बायकोनी एखादी शंका विचारली ना की नवरा म्हणतो कटकट करू नको. तीच शंका शेजारणीने विचारली की ज्ञानाची गंगा व्हायला लागते. असं काय होतं? याचं कारण अतिपरिचयात अवज्ञा. म्हणून पूर्वीच्या काळी बायकोला सारखं माहेरी पाठवायची पद्धत होती बघा. आषाढात नको थांबू, ज्येष्ठात नवऱ्या आपल्या सासऱ्याचं तोंड बघू नये, त्याचं आयुष्य कमी होतं, काहीतरी आहेत ना आपल्याकडे कल्पना. काही आयुष्य कमी होत नाही, ठणठणीत जगतात म्हातारे. निमित्त काढायचं आणि तिला घरी पाठवायचं म्हणजे ओढ कायम राहते. अहो म्हातारी झाली तरी सोस माहेरी जायला पूर्वी लोक असुसलेले असायचे. मग परिणाम असा होतो की त्या नवरा बायकोंच्या मध्ये मानसिक प्रेम लक्षात घ्याल. शारीरिक प्रेम हा मुद्दा काढूनच टाका डोक्यातनं. भारतीय संस्कृती समजून घ्यायची असेल तर फिजिकल लेवलनं आपल्याला मेंटल लेवलला आणि मेंटल लेवलहून स्पिरिच्युअल लेवलला गेलं पाहिजे, तर आपल्याला भारतीय संस्कृती कळेल. देहाच्या पातळीवर नाही प्रेम, ते ओढ राहते. 70 वर्ष माणसं प्रपंच करतात आणि ओढ राहते. ही म्हणजे नातं टवटवीत ठेवायचं असेल तर विरह फार आवश्यक आहे. विरह हे खत आहे त्याचं. आता इतक्या जणींना कुठं पाठवणार माहेरी? म्हणून नारदाने प्रश्न विचारलाय, इथे कथा आहे बरं का. परीक्षितीने प्रश्न विचारलाय आधी की कृष्णाने हे नातं मेंटेन कसं केलं. पण एक बायको असते, ही परिस्थिती, कसं काय डोकं. आपण हा अध्याय वाचून बघा मुळातून. फार सुंदर अध्याय. 10व्या स्कंदातला 60वा अध्याय. अध्याय मुद्दाम का सांगतो नंबर, बाकीचे मी इतके नंबर लक्षातही ठेवत नाही, कारण ते तुम्ही वाचणार नाही मला निश्चित माहिती आहे. पण निश्चित वाचला जाईल तो हे कसं काय नातं जपलं गेलं. कौटुंबिक प्रेम फार महत्वाचं आहे बरं. छोट्या मोठ्या गोष्टींनी आपण जे खिन्न होतो आणि एकमेकांच्या मध्ये तुलनात्मक भावना धारण करतो, त्या आपला आतूनच आपल्याला आतून खाणारे आहेत. कसा असावा प्रपंच अध्यायानंतर सांगतो. प्रपंच कसा असावा. कालच मी इथे बसून राहिलो, ते ओम नमो वासुदेवायचं स्ट्रीप आणि ते भस्म आत्ताच यज्ञ झालाय, त्या भस्माच्या पुढे प्रसाद म्हणून वाटत होतो. काही स्ट्रीप कमी पडल्यात, आपण योगेश दादा किंवा श्रीरंग दादांकडे नाव द्या, मी पाठवतो. मी साधारण 400 आणल्या होत्या, लोक 800 येतील असा अंदाज होता. साधारण 400 स्ट्रीप आणलेल्या होत्या मी. प्रत्येक घराने एक घ्या म्हटल्यानंतर काही लोकांनी सोमण सरांचं ऐकलं नाही. ते तळमळीने सांगत होते, मी पण सांगितलं होतं, पण त्यामुळे कमी पडल्यात. ठीक आहे, हरकत नाही. काही त्यात काही मोठ्या कधी चोरी नाही झालेली, मला काही ती खूप महाग पडत नाही. मी हजारो घर करून ठेवलेले असतात, कारण घरोघरी गावोगावी परदेशात सगळीकडे याचा प्रचार, नामाचा प्रचार हेच माझं जीवन असं. ते बरं एकदाच सप्ताह होऊन गेला तरी ते त्या आपल्या दारावर ओम नमो भगवते वासुदेवाय पाहिलं की आठवण होते कृष्णांची, भागवताची. हा हेतू आहे त्यातला बरं का. त्यामुळे जर कुणाला पाहिजे असतील आणि कमी पडले असतील तर आपण या दोघांकडे किंवा कुणाकडेही या आपल्या ओळखी ज्यांच्याकडे नाव देऊन ठेवा. मी 100, 200, 500 पाठवून देईन. फक्त कोणी पुण्याला आला तर मी पाठवून देतो. काल मी इथे बसलो होतो, तर एक मायमाऊली कोणीतरी आल्या आणि त्यांनी सांगितलं, बुवा ते नेहमी म्हणताना पद तुम्ही प्रपंच कसा करावा, कुटुंबात कसं प्रेम असावं ते म्हणावं,
म्हणजे एखाद्या आचार्याला मेनू सांगितला की त्याला आनंद होईल की बाबा उद्या भरली वांगी करा, चांगला मनापासून स्वयंपाक करणाऱ्याला आनंद होतो ना, की अरे वा, म्हणजे माझा तो पदार्थ आवडला होता वाटतं यांना. म्हणून छान आहे पद, एका गजानन महाराजांच्या भक्तांनी लिहिलंय. मला वाटतं त्यांचं आडनाव रानडेच आहे बरं का. फार सुंदर काव्य आहे ते, की कसा असावा प्रपंच. नीट आहे का, कृष्ण असा करतात ही गोष्ट नंतर सांगतो. तो कवी सांगतो, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. परत साखर प्यायला म्हणणार आहे बरं का मी. रामकथेत हे मी म्हणतोच, कारण रामकथेचं मर्म आहे ना ते कुटुंब व्यवस्था चांगली ठेवा. भावाभावांचं प्रेम असू द्या, भाऊजाई भाऊजाईंचं प्रेम असू द्या, आई वडिलांचं प्रेम असू द्या, मुलांचं आई वडिलांना प्रेम असू द्या, समाजाचं प्रेम असू द्या, सगळ्या ज्ञातीत प्रेम असू द्या. हे मर्म आहे रामकथेचं. उत्तम नीती हे रामकथेचं मर्म आहे. त्यामुळे मी तेव्हा परत म्हणणार आहे, नाही तर तुम्हाला वाटेल बुवाकडे दुसरं पद नाही का काय. नाही, मला आवडतं म्हणून मी म्हणणार आहे. साखरबाईची मंडळी आज परत आहेत बरं. आवडलं मला हे. हा माणूस शेजारी असेल तरी जात नाही कथेला. 2-2.5 तास प्रवास करून काल संध्याकाळी गेले, परत आज आले. तुमच्या या कथेच्या प्रेमाला मी वंदन करतो बरं का ताई. तो कवी सांगतो, तुम्हाला सुखाचा प्रपंच, आनंदाचा प्रपंच करायचा आहे का, तो केवळ वस्तू आणि पझेशननी होत नसतो. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा झरा बहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची. ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा कुणामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे आढी नसावी मनामध्ये. दिवसा राती परमेशाचा वास असावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. प्रपंच केवळ विषय सुखाने चांगला होत नसतो. प्रपंच केवळ आर्थिक सोबततेने चांगला होत नसतो. हे सगळं आवश्यक आहे, पण हे परिपूर्णता देणारं नाहीये. आवश्यक आहे तो एकमेकांच्यातला जिव्हाळा. कृष्णांनी कसं काय प्रपंच मॅनेज केला
हा 60वा अध्याय सांगतो. 2 गोष्टी भगवान करतात, 2 बरं का. एक गोष्ट सगळ्यांना समजून वागतात, आणि दुसरं घरात खिन्नता येऊ नये याच्याकरता नेहमी हसत आणि हसवत राहतात. 2 गोष्टी. याच्याकरता तपशील आला इथं, गोष्ट आली एक छोटीशी. असं प्रत्येक कुटुंबात लक्षात घ्या. प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रश्न येतो की बाबा मग भगवंत कसं काय. अहो भगवान एकाच वेळेला 16,108 रूप धारण करायचे, हे विचार करावा लागेल. काहीतरी अशी सिद्धी आहे हो, काहीतरी माझ्याजवळ अशी सिद्धी असली पाहिजे की आता इथून येणारे जे प्रकाश किरण म्हणजे काय, फोटॉन्स आहेत. फोटॉन जातीचे कण माझ्या अंगावर आदळत आहेत, म्हणजे आपल्या अंगावर आदळत आहेत, कुठल्याही वस्तूवर आदळत आहेत, आणि ते ओपेग होत आहेत, तिथून असे रिबाउंड होत आहेत. या सरफेसवरून जे रिबाउंड होत आहेत, आणि रिबाउंड झाल्यानंतर मग मी तुम्हाला दिसतोय, किंवा इथली प्रत्येक वस्तू तुम्हाला दिसतीये, किंवा तुम्ही मला दिसताय, पण ते ओपेग होत आहेत ना, असे वळत आहेत, फोटॉन्स वळत आहेत. हे त्याच्यावरतीच हे फोटोग्राफीचं आहे बरं का. प्रल्हाद महाराजांना एका फोटोग्राफरने विचारलं फोटो काढू का, ते म्हणले काढू नको, नुकतेच नामात न उठले होते, नको काढू नको काढू नको काढू. नाही म्हणलं काढणार. महाराज गरीब होते स्वभावानी, शांत, म्हणजे असे फटकळ नव्हते समर्थांसारखे. महाराज प्रल्हाद महाराज साखर खेरड्याचे, गोंदवलकर महाराज परंपरेतले, नको रे काढू म्हणले. तरी काढले त्यांनी फोटो. त्यांनी 10-20 फोटो काढले. अकोल्याचे फोटोग्राफर मला भेटलेत, मी त्यांना भेटलोय. ते म्हणले बुवा एकही फोटो आला नाही का, ते फोटॉन परतच आले नाही, ते पास झाले. म्हणजे माझ्याजवळ अशी जर सिद्धी मी प्राप्त केली की फोटॉन माझ्यातनं पास होतील, असं जर मी राहू शकलो तर मी तुम्हाला दिसणार नाहीये. आणि मी माझ्याच आकाराचे अनेक विग्रह बाजूला निर्माण केले, आणि ते फोटॉन आपटले तर मी तुम्हाला 10 मकरंद बुवा दिसणार आहेत. हे समजून घ्या विज्ञानातलं. अगदी एक्झॅक्टली असंच्या असं स्वामी आमच्या नरसिंह सरस्वती स्वामींनी केलेलं आहे गाणगापूरला दिवाळीच्या वेळेला. परगावचे लोक आले, ते म्हणले महाराज गणगंजी आमच्याकडे तुम्ही फराळाला यायला पाहिजे, तुम्ही येतच नाही आमच्याकडे. म्हणले या दिवाळीला येतो. दुसरे म्हणले आमच्याकडे यायला पाहिजे, येतो. तिसऱ्याला म्हणले अहो गाणगापूरचे लोक म्हणले तुम्ही जाल, आम्ही तुम्हाला जाऊ दिलं तर जायचंच नाही म्हणले. ते म्हणले तुम्हाला कोण म्हणले मी जाणार, मी इथेच राहणार आहे. आणि 60 ठिकाणी दिवाळीच्या फराळाला ते होते. आत्ता 700 वर्षातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ही नामदेवांच्या काळात होऊन गेले, नामदेवांच्या दरम्यान थोडेसे नंतर होऊन गेलेले आहेत. नामदेवांच्या काळात होऊन गेलेत ते श्रीपाद श्रीवल्लभ बरं का, आणि थोडे नंतर होऊन गेलेत ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. नरसोबाच्या वाडीला राहिले, औदुंबरला राहिले नाही का. त्यांनी इतकी रूपं धारण केली. गोपालकृष्ण 16,000. आता गुणिले करता येत असेल तर किती करता, अजून 500 झाले असते कृष्ण. त्यामुळे हे समजून घ्यावं लागेल, ते विज्ञानाच्या दृष्टीने समजून घ्या. अशी काहीतरी ती सिद्धी असणार आहे, आपल्याला अंदाज नाही आहे याचा, म्हणून आपण एकच लग्न करावं. आपल्याला त्याचा अंदाज नाही आहे, पण हे थोडं अवतार कार्य म्हणून असं आहे. तर भगवान प्रत्येक घरामध्ये कसे वागतात म्हणून एक गोष्ट आली. ऐका गोष्ट, फार अशी लाडीक गोष्ट आहे. प्रपंच चांगला कसा करतात भगवंत, असा प्रश्न आहे परीक्षितीचा. थोड्या वेळाने मारायचंय, पण त्याला सुद्धा ते मरता मरता डोक्यात राहायला नको म्हणला. म्हणजे किती महत्वाचा प्रश्न असेल हा. ते म्हणले एक दिवशीचा प्रसंग आहे, असा घरोघरी प्रसंग घडतोय. एक दिवस भगवान, संध्याकाळ झाली आहे, फलाहार झालाय, आणि भगवान असे आडवे झालेत मंचकावरती. मोठाच्या मोठा हस्तिदंती पलंग, त्याच्यावर रुईच्या कापसाची गादी, त्याच्यावरती मस्तपैकी असा ओढलेला भरपूर मोठा असा मखमली पलंगपोस. इकडं ओढला की तिकडं कमी पडतोय, तिकडं ओढलं की इकडं, असं बेडशीट नव्हे, असं सगळ्या मोत्याच्या झालरी लावलेल्या आहेत. आणि भगवान असं छानपैकी लोड डोक्याशी आहे, त्याला पण छान मखमली नाड्या आहेत, त्याला असे मणी ओवलेत खऱ्या मोत्याचे. आणि भगवंतानी डोक्यावरचा मुकुट काढून ठेवल्यात, सगळी वस्त्राभरणं महत्वाची जी टोचू शकतात ती काढून ठेवली आहेत, माळा वगैरे. आणि भगवान असे आडवे झालेत. सुंदर काय प्रपंच भगवंताचा. रुक्मिणी देवी खाली अशा उभ्या आहेत जमिनीवर, आणि वाळ्याच्या पंख्यानी वारा घालतायत कृष्णाला. यात कमीपणा काही नाही बरं का. एकमेकांकरता एकमेकाने केलंच पाहिजे. ते पेटी वाजवतात ते कमी, मी प्रवचन करतो मी शहाणा नव्हे, ते इथे बसले तर मी त्यांची पेटी वाजवायची.
असं केल्याशिवाय कार्य होणार नाहीये. मुलगा कमी बाप जास्त असं काही नसतं किंवा उलटही नसतं. कमी जास्त समजणं बंद करा स्वतःला की एकदम छान होतो परपंच. मला चेव काम दिलंय, मला मंजिरीचं काम दिलं, मी ते काम करेन. उद्या तबल्याला बसलो, मी तबलाही चांगला वाजवे. गोपालकृष्ण ड्रायव्हर झाले. ड्रायव्हर श्रेष्ठ का मालक श्रेष्ठ सांगा. पण अर्जुनाच्या बाबतीत गोपालकृष्ण श्रेष्ठ का अर्जुन श्रेष्ठ सांगा. कामानं कोणी कमी होत नसतो आणि जास्त होत नसतो. गुरुचरित्राचं मर्म हे आहे की पातिव्रत्य हा काही केवळ पतीशी देहानी प्रामाणिक राहण्याचा मुद्दा नव्हे. केवळ तो फारच मर्यादित झाला. मला हा जॉब मिळालाय, हा माझा पती आहे, ह्या पतीचे सगळ्या लोकांना मुलाबाळांना मला सांभाळायचं, हा मला जॉब, आणि तो मी मनापासून करणार आहे. इट्स माय ड्युटी. हे पातिव्रत्याचं मर्म आहे. आणि ते मी इतकं चांगलं करीन. परिणाम अशी स्त्री किंवा असा मनुष्य जेव्हा पृथ्वीवरनं चालतो, आपलं काम नीट करणारा मनुष्य पृथ्वीवरनं जेव्हा चालतो, तेव्हा पृथ्वी पुलकित होते. अशी गुरुचरित्रातली ओवी आहे. का मी एवढं सगळं इंट्रोडक्शन दिलं? हां, तीच वारा घालत होती. आम्ही स्त्री मुक्ती संघटनेचे अध्यक्ष आहोत. पुरुषांनी पण ऐकून घ्या, नुसतं हे ऐकून घ्या. घरी जाऊन पंख्याचं बटन ऑन करायला सांगू नका. हात मोडले का इथनं सुरुवात होईल, आमच्या घरापर्यंत मोर्चा येईल. हा थोडासा विनोद आहे, पण मुद्दा लक्षात घ्या की अशा रुक्मिणी देवी छान वारा घालतात. भगवान तिच्याकडे पाहत आहे. आणि भगवंतांनी कानाच्या पाळीपासून अशा हनवटीपर्यंत असा तिच्या असे समोर उभे आहे. एकांतात आहेत दोघं, नवरा बायको आहेत. असं छान असं प्रेमाने बोट फिरवलं आणि म्हणाले, रुक्मिणी किती सुंदर आहेस ग तू, किती सुंदर आहेस, अलौकिक सौंदर्य तुझ्यामध्ये आहे ग. रुक्मिणी लाजली. लाजणे असा एक प्रकार असायचा पूर्वी. लाजू नकोस. तुझ्या या सौंदर्याला मोहित होऊन जगातले मोठे मोठे राजे लुप्त झाले. तुझ्यावर या सौंदर्याची जाणीव, या सौंदर्याची नोंद तू घे. मला तर काही वेळा वाटतं, मी तुला कुठल्याच दृष्टीने योग्य नाहीये. आता विनोदाला सुरुवात झाली आहे, नीट ऐका. तू एका राजाची, अत्यंत पराक्रमी राजाची मुलगी, पराक्रमी राजांची बहीण. मी मात्र कुठलाही राजा नाही. अत्यंत पराक्रम तुझा, त्या राजे लोकांचा. मी मात्र रणातनं पळून गेलो. तू एवढी गोरी पान, मी असा काळा कुट्ट. कुठल्याच दृष्टीनं मी तुला योग्य नाही ग. माझ्याशी विवाह करताना तू जरा अदूरदर्शीपणा दाखवलास, असं तुला वाटत नाही का रुक्मिणी? रुक्मिणीचा चेहरा कसा तरी झाला. काय म्हणायचंय? आणि बोलता बोलता भगवान म्हणाले, तू म्हणशील की काही असलं तरी तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, एवढी सुद्धा गोष्ट पुरे. पण तुझ्यावर जर प्रेम असतं तर 16,107 जणींची मी कशाला विवाह करत बसलो असतो. माझं तुझ्यावर प्रेम नाही. रडायला लागल्या लगेच. अहो, ज्या प्रेमाने नवरा बायको किंवा सगळे लोक आपण घट्ट एकत्र आलेलो असतो, तेच नाही म्हणलं तर किती वाईट वाटेल. वाईट वाटलं. गळगळ गळगळ डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. असं करत एकदम श्वास थांबला. हातातला पंखा गळून पडला. पाहता पाहता खाली बसल्या आईसाहेब आणि बेशुद्ध पडल्या. आता कृष्णानं हा विनोद इतकाही सिरियसली घेईल याचा अंदाज नाही. आता भगवानची गडबड उडाली. आता खाली उतरले, तिला उचललं, तिला आता तिथे ठेवलं. आता तिला वारा आपण घालू लागले. पण कसलं काय, बेशुद्ध पडल्यात. डोळ्यातनं पाणी वाहतच त्या बेशुद्ध अवस्थेतच. धावत धावत गेले दारापर्यंत. हाक मारली नोकराला, मारणार होते म्हणजे, की वैद्यांना बोलवून आण, राजवैद्यांना बोलवून आण. पण लगेच मनात आलं, राजवैद्य आल्यावर विचारतील काय झालं. बरं, खरं सांगितलं तर औषध योजना होईल ना. खरं सांगितल्यावर पहिल्यांदा माझा कान धरतील असं बोलतात का बायकोला? ती बेशुद्ध पडेपर्यंत कृष्ण असे आहेत, कोणी कान धरू शकतं. लक्षात घ्या. आपल्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध लोक आपला कधीही कान धरू शकत असतील तर पक्क समजा आपण लाईनीवर आहोत. आपण छान चाललेलो आहोत. म्हणून परत आले. पाहतात तर ही शुद्धीवर आलेली आहे, पण रडत होतीच. पटकन पाणी घेतलं, चांदीच्या तांब्यातलं, वाळ्याचं मस्त पाणी स्वच्छ असं तिला अशी मान केली
पाणी पी. रुक्मिणी रडू नकोस, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. तिनं पाणी अर्ध प्यालं, पुरे. रुक्मिणी, अगं मी साधा विनोद केला, इतकं तू अगदी बेशुद्ध पडायची काय गरज होती? कल्पना करा, असा विनोद करावा असं तुमच्या शास्त्रात सांगितलंय. अर्जुनाशी बोलताना तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कार्य कर्तुम या रसी. शास्त्र सांगेल जे सांडावे ते राज्यही दृढ मानावे. हा, रुक्मिणी कसली अरसिक आहेस ग? नवरा बायकोच्या एकांतात तडमडायला शास्त्र कशाला माझ्या म्हणतेस? आपल्याला चुकून पाय लागला कोणाचा, आपण नमस्कार करतो की नाही? आता त्यांचा पाय एकमेकांना लागणार आहे, दिवसभर नमस्कारच करत बसायचं का? तुला काय अकलेचा भाग आहे की नाही? हगली कसली अरसिक आहेस? रडू नकोस, मी विनोद केलाय. मी विनोद केला तर चालेल का? रुक्मिणी, अगं तू काय विनोद करणार? मी केलेला विनोद तुला कळत नाही. विनोद करता विनोद बुद्धी असावी लागते, त्याकरता विनोद आधी कळावा लागतो. काही लोकांचा हा प्रॉब्लेम आहे बरं का. सोमवारी सांगितलेला विनोद बुधवारी कळतो त्यांना, ते शुक्रवारपर्यंत हसायचं का नाही ठरवू शकत नाही. आम्ही अनेक ठिकाणी आहो, किती 30 वर्ष मी हे काम करतो. मी इतके लोक पाहिलेत जवळून, म्हणजे असे काही लोकांचे प्रवचन कीर्तनाला येताना ठरवून येतात हसायचं नाही. कपाळावर पाटी असते, कळवण्यास अत्यंत कपाळावर पाटीच. फेकून द्या हे सगळं. खळखळून हसा आणि देवाकरता खळखळून रडा. दोन गोष्टी जीवनामध्ये. विनोद झाल्यावर देवाकरता काय, घरी सुद्धा विनोद झाल्यावर खळखळून, तेच लोक फार प्रॉब्लेमॅटिक असतात. तेच लोक जास्त रोगी होतात जे खळखळून हसत नाहीत आणि खळखळून रडत नाहीत. म्हणून एकपट खावं, दुप्पट पाणी प्यावं, तिप्पट फिरावं आणि चौपट हसावं असं सांगतात. एवढासा विनोद मिळाला की खळखळून हसत चला. हसले तरी माणसं कस्टमाइज करतात ते. अरे हस ना मेल्या. संतांचं वाङ्मय बघा, इतका हास्यरस वापरलाय, तुकोबानी वापरलाय, समर्थांनी वापरलाय. मी अनेकदा समर्थांचा एक समास आहे, हसवणाराच समास आहे. म्हणजे फक्त आम्ही गडावर वाचायचो ना, मी फक्त आडवा पडून लोळलो नाही, पण इतकं हसायला यायचं मला. समर्थांनी प्रवचन कीर्तनात झोपणाऱ्या श्रोत्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याचा वेदांतिक अर्थ नंतर लिहिलाय. म्हणलं मी कीर्तनाला गेलो एका गावात आणि कीर्तनाला आलेले लोक पेंगायला लागले. ते पेंगत कसे होते, झोपले कसे? काही लोक ऐकत होते, काही लोकांची कशी अवस्था झाली. समर्थांचा निद्रा निरूपण नावाचा समास आहे. ते म्हणले काही लोक पूर्वीच्या काळी ते मुंडाचं बांधून जायचे, अशा झाले. असं मुंडाचं खाली पडलं, असं गडबडत बाहेर गेलं. म्हणले एकाची मुंडाशी गडबडली, एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या. पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश. काय काय सांगितले. कोणी कानवडे निजती, असे कानावर निसतात. कोणी चक्री फिरती, कोणी वचकून पाहती चहूकडे. समर्थांनी हास्यरस वापरलाय. तो हसण्याकरता वापरलाय का रडण्याकरता वापरलाय? रुक्मिणी, अगं मी सांगितलेला विनोद तुला कळत नाहीये, तू काय विनोद करणार? विनोद का बोलूनच करायचा असतो? म्हणजे मी काय खरी बेशुद्ध पडले असं वाटलं काय? हे खरे अश्रू आहेत असं वाटतंय काय? आमच्या स्त्रियांच्या इथे कॉक असतात, चालू बंद. कृष्णाने गाढ आलिंगन दिलं रुक्मिणीला, गाढ. आता मला सांगा, विषय सुखाच्या किती किलोमीटर पलीकडचं हे सुख आहे? बोला. प्रपंच सुखाचा नाहीच, तो दुःखदायकच आहे, पण तो विचाराने सुखाचा करायचा असतो. समर्थांचा मनाचा श्लोक आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे? त्याचं उत्तर आहे विचारी. विचारी मना तुची शोधो. विचारीच्या इथे स्वल्पविराम द्या म्हणजे श्लोक कळेल. जो विचारी आहे, जो नेहमी आजूबाजूच्या लोकांना काय हवं आहे प्लीज करतो, नेहमी यांना चहा पाहिजे घ्या, चहा, अमुक पाहिजे,
आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतो आणि त्यांना आपली काळजी घेण्यात इंटरेस्ट आहे तर ती त्यांना घेऊ देतो. इतकं सूक्ष्म, ज्याला मायक्रो मॅनेज म्हणतात ना, स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना करणं. आणि माझं जीवन जेव्हा युजफुल होतं, उपयुक्त होतं, त्यावेळेला त्याचे रिटर्न्स काय मिळतात तर मला आनंद मिळतो. मला 2 घास कमी मिळालेले चालेल, तुमचा नाश्ता झाला का रे? आणि प्रत्येक वेळेला असं नाही करायचं, मग त्यांच्या उपकाराखाली दाबल्यासारखं नाही दाखवायचं, अरे मला तुम्ही नका खाऊ, मला द्या जरा पोहे, अशी मजा पाहिजे. मग ती मैत्री टिकते हो, मग तो कुटुंब टिकतं. कृष्ण हे सातत्यानं विचार करतात, जिथे जातात त्यांच्या कल्याणाचा विचार करतात. धर्मराजाला भेटायला गेले द्यूत झाल्यावर, वनात गेल्या गेल्या कृष्ण तेव्हा शाल्वाशी युद्धात गुंतले होते म्हणून ते तिथे जाऊ शकले नाहीत, म्हणून तिथून त्यांनी साड्या पाठवून दिल्या कुरिअरनी द्रौपदीला. आठवतोय तो प्रसंग आपल्याला. आणि गेल्याबरोबर धर्मराजाला रागावलेत कृष्ण. महाभारतात कथा आहे. कशाला खेळलास रे? मी जर असतो तर मी तुझे हात माझ्या उपरण्याने बांधले असते, शकुनीचे हात मी उपरण्याने बांधले असते आणि द्यूत खेळू दिलं नसतं तुम्हाला मी. खरं आहे ते एकदा ऐकवलं, पण पुन्हा एकदाही म्हणले नाहीत की तुझं चुकलंय. सारखं सारखं एखाद्याला टॉर्चर करणं असं कृष्ण करत नाहीत, कारण त्यात त्याचा कॉन्फिडन्स जातो. ठीक आहे, आता युद्धाची तयारी करा, कारण आता युद्ध निश्चित होणार आहे. पहिल्या दिवशी सांगितलंय कृष्णाने. कृष्णांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवा. मी जर घरामध्ये आहे तर माझा उपयोग काय? दुःखी मनुष्य होतो कारण तो लोकांकडून एक्सपेक्टेशन ठेवतो. करतात ना आमच्याकडे तक्रारी अनेक स्त्रिया, बुवा बघा 4 वाजता प्रवचन आहे, मी सुनबाईला म्हटलं 3 वाजता चहा दे, ती म्हणली मला आता ऑनलाईन कॉल आहे, दिला नाही आम्हाला. शेवटी मला 6ला यांनी चहा दिला गुरुजींनी, तेव्हा मला मिळाला. पूर्ण 2 तास 4 ते 7 प्रवचनात फक्त सुनेचा विचार करत होते मी. इथनं इकडून कृष्ण कृष्ण 1000 वेळा म्हणलो होते. तिला काय डोक्यात कृष्ण का चहा. पण पहिली ही गोष्ट आपल्या स्वतःमध्ये इम्बाईब करून घ्यावी की 3ला आपण चहा करावा. आपण काय मोठे हात तुटलेत का काय? आपण अपेक्षा नाही ठेवायची, आपण लोकांकरता राबायचंय. आपण चहा करायचा आणि सुनबाईला विचारायचं हा घे तुला. पहिला कॉन्फिडन्स आपला वाढवा, माझा उपयोग असला पाहिजे. आणि असं आयुष्यभर मरेपर्यंत. मी नेहमी म्हणतो की मी चिताबिता व्यवस्थित रचणार, आडवा नीट प्रपोर्शनेट झोपणार, कारण तुम्ही माझं कसं नंतर करा मला माहिती नाही. म्हणलं मी घरी नेहमी हा विरोध करतो. एवढी सुद्धा अपेक्षा नको. मी थोडी अतिशयोक्ती वापरतोय अलंकार, पण मुद्दा लक्षात घ्या की मला कोणाकडून अपेक्षा नाही, मी लोकांकरता कामी येईन. हे कृष्णांची भूमिका आहे. त्याचा परिणाम कृष्ण कायम सुखी आहे तो. आणि दुसरी गोष्ट, कायम हसत खेळत राहतात. 2 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत. आणि आपल्याला ज्या भूमिका दिल्यात ना, त्या भूमिका जेव्हा आपण वठवतो तेव्हा इतका आनंद होतो. आपल्याला आतच आनंद होतो, बाकी बाहेरच्या लोकांचा काही संबंध त्या आनंदाशी राहत नाही. कारण भगवंतानी मला ऑन डेप्युटेशन पाठवलं ना, हा जॉब मला दिलाय ना. आणि परिणाम असा होतो की खूप आनंद होतो. हा अत्यंत महत्त्वाचं प्रश्नाचं उत्तर 60व्या अध्यायामध्ये भगवंतानी या शुकदेवांनी भगवंताबद्दल दिलं. आणि आता बोलायला आरंभ झाला. यानंतर नृगराजाची कथा येते. नृगराज म्हणजे नृग म्हणजे सरडा. एक प्रसंग घडला द्वारकेमध्ये. एका विहिरीत मोठाच्या मोठा म्हणजे मगरीसारखा सरडा पडला होता. मगर मोठी. आणि ते खेळत होती लहान लहान मुलं. त्यांचा चेंडू त्या विहिरीत गेला. गलोल चेंडू खेळत होते, एकावर एक चिपऱ्या ठेवून ते खेळत होते. आणि आले तो भयंकर असा मगरीसारखा सरडा, मोठा, मगरीपेक्षा मोठा. आणि तो अंगावर ये. कृष्णांपर्यंत आले. कृष्णांना वाटलं कोणीतरी दैत्य बित्य म्हणून गेले आणि त्याला उचलला. आणि असा गेले खाली दोरी धरून, पटकन उचलला आणि टाकला. तो टाकल्यावर मेला. आणि त्याच्यातून एक राजा निघाला, निघून गेला. म्हणजे त्या देहातून. तो नृग नावाचा राजा होता. गेल्या जन्मी त्यांनी दान धर्म केला होता. पण दान धर्म, आता समजा या ब्राह्मणाला मी 100-200 गायी दिल्या असं समजा, कल्पना करा. त्यातली एक गाय निघाली आणि परत आपल्या मूळ गायींच्या कळपात मिसळली. आता त्या गायी त्यांनी दुसऱ्या ब्राह्मणाला दिल्या. आता तो ब्राह्मण भांडायला आला, माझ्या 200 गायी होत्या, त्याची एक गाय ही आहे म्हणला. तो ब्राह्मण म्हणला नाही मला मिळाली आहे. तो निवाडा राजानं केला नाही. ती गाय त्याला देऊन याला दुसरी गाय रिप्लेस म्हणून देता आली असती, ते केलं नाही. त्याचा परिणाम खोटारडेपणा केल्याचा दोष, दानात सुद्धा खोटारडेपणा केल्याचा दोष त्याला लागला.
आणि म्हणून रंग बदलणाऱ्याला गुह्यार, गुह्यार म्हणजे सरडा म्हणतात. म्हणून पुढचा जन्म त्याचा भयंकर सरड्याचा झाला. म्हणून दान धर्मात सुद्धा किती नियम पाळावे ते सांगणारा हा आख्यान आहे. बऱ्याचदा ही आख्यानं सांगितलीच जात नाहीत, पटापटा पटापटा पुढचं मागचं सगळं सांगितलं जातं. पण म्हटलं आज सांगूया. म्हणून दान धर्मात सुद्धा अत्यंत काळजी घ्या. हलवायच्या घरावर तुळशीपत्र किंवा आईजीच्या जीवावर बाईजी उदार असं नाही करू. मी स्वतः राबावं, थोडं दानधर्म झाला तरी चालेल, पण अजिबात दंभ येऊ दो नका दानधर्मामध्ये. नाही तर दान धर्मासारखी गोष्ट सुद्धा पाप ठरते. तुकोबा म्हणाले, पुण्य करिता होय पाप, दूध पाजूनी पोशिला साप. पुण्याच्या नावाखाली पाप करतो आपण आणि मग नंतर अवगती प्राप्त होते. आणि एकही कर्म या जगातलं आपल्याला असं नाही आहे की ते फळ दिल्याशिवाय शांत होतो. छोटी छोटी मानसिक कर्म सुद्धा फळ देतात. म्हणून कुठलंही असं कर्म होऊ देऊ नका देहानी मनानी वाणीनी जे आपल्याला गर्तेमध्ये खोल खड्ड्यामध्ये नेऊन टाकेल. हे सांगून यानंतर भगवंताची दिनचर्या सांगितली आणि एक गोष्ट घडली. ती गोष्ट आपण चहा पिऊन ऐकूया का? 11:15 झालेत. एक 15 मिनिटाचा ब्रेक आणि मग आपण 11 वाजता बसूया. गोपाल कृष्ण भगवान.